दापोली खेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे। माजी मंत्री सूर्यकांत दळवी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। दळवी दापोली खेड मतदारसंघ जो आहे विधानसभेचा, तिथे 5 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि ते आता सोडचिठ्ठी देत आहेत। त्याच्यामुळे निश्चित मोठा धक्का आहे हा ठाकरेंसाठी। दापोली खेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का बसलाय, कारण माजी मंत्री सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणखी एक धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। दळवी हे दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे 5 टर्म आमदार आहेत, त्याच्यामुळे भाजपसाठी ही सुखद बातमी म्हणावी लागेल। मात्र ठाकरेंच्या सेनेला आणखी एक मोठा धक्का। एकंदरीत या विधानसभेमध्ये या संपूर्ण मतदारसंघामध्ये 5 वेळा आमदार राहिलेले आहेत दळवी, त्याच्यामुळे त्यांचा तिथे वर्चस्व आहे। आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचार करायचा झाला तर भाजपसाठी कुठेतरी दळवींचं भाजपमध्ये येणं उजवं ठरू शकतं। मात्र ठाकरेंच्या सेनेसाठी आणखी एक मोठा धक्का। सातत्यानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे किंवा इतर ज्येष्ठ नेते सुद्धा जो दावा करताना पाहायला मिळतात की भाजपमधलं इनकमिंग थांबणार नाहीये, तीच परिस्थिती अनेकदा पाहायला मिळते आणि हेच इनकमिंग भाजपमधलं आताही सुरू आहे। प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊया। विकास, 5 टर्म आमदार होते दळवी, मात्र आता अचानक अशा पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश करतायत, काय नेमकी कारण आहेत? नक्कीच, पण गेले काही दिवस जर बघितलं तर सूर्यकांत दळवी हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात होते आणि जर बघितलं तर त्यांची 5 टर्म ते आमदार राहिलेले आहेत। रामदास कदम यांची त्यांचं सख्य होतं, त्यामुळे बघितलं तर भाजपशी संपर्कात असलेले सूर्यकांत दळवी हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। जर सूर्यकांत दळवींचा इतिहास बघितला तर राणे ज्यावेळी काँग्रेस सोडून गेले त्यावेळी सुद्धा ते राणेंसोबत गेले नव्हते, तर शिवसेनेशी ते कट्टर राहिलेले होते आणि शिवसेनेचं गेली कित्येक वर्ष ते काम करत होते। आता ते भाजपमध्ये जात असतील तर तो शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय। या भागात जी दापोली, मुंडनगड, खेड या जी शिवसेना आहे त्या शिवसेनेला एक मोठा धक्का बसू शकतो आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर शिवसेनेला हा मोठा धक्का आहे असं म्हणायला लागेल। जी, धन्यवाद विकास दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। कोकणामध्ये ठाकरेंच्या सेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। माजी मंत्री सूर्यकांत दळवी हे आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे।